आजचा चित्रपट आहे लाल इश्क, ज्याची सुरुवात होते आणि आपण ट्रेजर आयलंड रिसॉर्ट पाहतो, जिथे कोणाचा तरी खून झालेला असतो. आता इथे कोणाचा खून झाला हे दाखवलं नाही, पण पुढे हे आपल्याला माहीतच होईल. तर या खुनाचा तपास करण्यासाठी इथे इन्स्पेक्टर रणदिवे व नंदिनी आलेले असतात. तसेच यांना जेव्हा माहीत होतं की ज्या व्यक्तीचा खून झाला आहे त्याला मारण्याचं 2 व्यक्तींकडे कारण होतं, तेव्हा हे त्यातील पहिल्या व्यक्तीची चौकशी करायला लागतात, जो असतो यश पटवर्धन. आता यशबद्दल सांगायचं तर हा खूप प्रसिद्ध ॲक्टर असतो, ज्यामुळे इन्स्पेक्टर रणदिवेंना ही केस खूप काळजीपूर्वक हाताळावी लागणार असते. तर रणदिवे जेव्हा यशला सुरुवातीपासून काय घडलं त्याविषयी विचारतात, तेव्हा यश सांगतो की तो त्याची गर्लफ्रेंड श्रेया आणि त्यांच्या नाटकाचे डिरेक्टर पोद्दार हे रिसॉर्टमध्ये त्यांच्या एका नाटकाच्या प्रयोगानिमित्त चालले होते. पण त्या दिवशी खूप पाऊस होता आणि रिसॉर्टला जाणाऱ्या रस्त्यात 1 किलोमीटर आधी झाड पडलं असल्यामुळे हे जवळच एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले, जिथे त्याने पहिल्यांदा जान्हवीला पाहिलं आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. तसेच काही वेळ चहाच्या टपरीवर थांबल्यावर यांना जाणवलं की पाऊस काही लवकर थांबणार नाही. त्यामुळे यांनी पावसात भिजतच रिसॉर्टपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे यशने जान्हवीला रिसॉर्टकडे चालत जाण्याचा कोणता शॉर्टकट आहे का हे विचारलं. तसेच जान्हवीला सुद्धा रिसॉर्टकडे जायचं होतं, त्यामुळे त्यांना शॉर्टकटवाल्या मार्गाने घेऊन गेली. पण वाटेत चालत असताना जान्हवीच्या पायात काच घुसली, ज्यामुळे पुढे तिला चालता येत नव्हतं आणि त्यामुळे यशने तिला उचलून घेतलं व तो तिला तिच्या रूमपर्यंत सोडायला गेला. तसेच तिथे काही वेळ थांबून तो तिथून निघून गेला. आता यशचं स्टेटमेंट घेतल्यावर इन्स्पेक्टर रणदिवे आणि नंदिनी जान्हवीला भेटतात, कारण ही दुसरी व्यक्ती असते जिच्याकडे मृत व्यक्तीला मारण्याचं कारण होतं. तसेच इथे आपल्याला माहीत होतं की जान्हवी याच रिसॉर्टमध्ये मॅनेजर म्हणून काम करते व जान्हवी तिच्या बाजूची स्टोरी सांगताना यांना सांगते की त्या दिवशी पावसामुळे रिसॉर्टमध्ये दूध पोचलं नव्हतं, ज्यामुळे जान्हवी दूध आणायला रिसॉर्ट जवळील चहाच्या टपरीवर गेली आणि तिथे तिला यश भेटला. त्याचबरोबर जान्हवी यांना तेच सर्व सांगते जे यशने यांना सांगितलं होतं. म्हणजेच हे शॉर्टकट रस्त्याने रिसॉर्टला जाण्यासाठी निघाले. वाटेत जान्हवीच्या पायात काच घुसली व यशने तिला उचलून रिसॉर्टला आणलं. पण इथे ती सांगते की रिसॉर्टला आल्यावर यशने तिला तिच्या रूमच्या बाहेर सोडलं आणि तो तिथून निघून गेला. पण यशने तर रणदिवेला सांगितलं होतं की त्याने जान्हवीला तिच्या रूममध्ये सोडलं होतं, ज्यामुळे रणदिवेंना समजतं की यश आणि जान्हवीतील कोणी एक खोटं बोलत आहे आणि ते का त्याचा सुद्धा हे शोध लावणार असतात. तर रणदिवे आणि नंदिनी पुन्हा त्या रूममध्ये जातात जिथे खून झाला होता. तसेच इथे थोडा तपास केल्यावर यांना एक तुटलेला निळा सँडल, फाटलेल्या ओढणीचा तुकडा आणि हेडफोनचं कव्हर मिळतं. सोबतच पोस्टमार्टम रिपोर्टमुळे रणदिवेंना माहीत होतं की मेलेल्या व्यक्तीचा मृत्यू सरीन गॅसमुळे झालेला आहे, जो गॅस विषारी असल्यामुळे तो सहजासहजी कुठे मिळत नाही. आणि आता हे अशा व्यक्तीला शोधणार असतात ज्याला केमिकल्सची चांगली माहिती आहे व त्यासाठी हे रिसॉर्टमधील सर्व लोकांचे शिक्षण किती झाले आहे त्याची माहिती काढायला घेतात. आता पुढे दाखवतात की रणदिवे आणि नंदिनी पुन्हा यशकडे जातात आणि जान्हवीला रूममध्ये सोडल्यानंतर काय झालं ते विचारतात, ज्यावर यश सांगतो की जान्हवीला सोडल्यावर त्यांच्या नाटकाची बाकी टीम रिसॉर्टवर आली होती, ज्यात आपण यशच्या मित्राला पाहतो ज्याचं नाव विनय असतं. तसेच यांचं नाव असतं रसिका आणि ही निशा, ज्या की याच नाटकात काम करत असतात. त्याचबरोबर इथे आपण पाहतो की या नाटकाचे जे डिरेक्टर आहेत ते कोणाशीही नीट जमवून घेत नाहीत, कारण ते सारखे कोणा ना कोणावर खवळत असतात. यश पुढे सांगतो की पुढे तो त्याच्या रूमवर गेला, जिथे त्याला त्याची गर्लफ्रेंड श्रेया भेटायला आली आणि इथे श्रेयाच्या बोलण्यावरून आपल्याला जाणवतं की श्रेया यशसाठी खूप पॉझिटिव्ह आहे. यशला तर तिच्यासोबत रिलेशनमध्ये राहणं आवडत नाहीये, पण माहीत नाही का तरी तो तिच्यासोबत आहे. त्याचबरोबर पुढे आपण यांच्या नाटकाची प्रॅक्टिस पाहतो, जिथे डिरेक्टर पोद्दार श्रेयावर यासाठी खवळतात कारण की ती तिचा रोल नीट करत नसते, ज्यावर श्रेया त्यांची माफी मागते. पण पोद्दार तिच्यावर आणखी चिडून तिला प्रॅक्टिसमधून हाकलून लावतात. आता श्रेया इथून जाणारच असते, पण तेवढ्या तिथे गुरु पाटील, जे की या रिसॉर्टचे मालक असतात, ते येतात. या सर्वांना ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी की ते एंगेज झाले आहेत आणि लवकरच ते लग्न करणार आहेत व त्यांची होणारी बायको दुसरी कोण नसून जान्हवी असते, जे पाहून यश खूप निराश होतो. पण तेवढ्या तिथली लाईट जाते, ज्यामुळे जान्हवी मेणबत्त्या आणण्यासाठी या हॉलमधून बाहेर जाते. पण ती जेव्हा कॅन्डल शोधत असते तेव्हाच यश तिच्याजवळ जातो, जिथे तो जान्हवी सोबत फ्लर्ट करायला लागतो. पण तेवढ्यात लाईट येते आणि यशच्या नाटकातील निशा नावाची मुलगी यांना पाहते, जिला हे समजायला वेळ लागत नाही की या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे यशकडून ही सर्व माहिती घेतल्यावर रणदिवे त्याला उद्या पुन्हा स्टेटमेंटसाठी भेटायला सांगून
ते जान्हवीच्या साईडची स्टोरी माहिती करून घेण्यासाठी तिला भेटतात, जिथे यांना विनय सुद्धा भेटतो. आणि इथे रणदिवे पाहतात की विनयच्या हेडफोनचं कव्हर मिसिंग आहे. ज्यावर विनयला विचारल्यावर तो सांगतो की यशचा फोन खराब झाला होता, त्यामुळे त्याने त्याचा हेडफोन यशला दिला होता आणि त्याच्याकडूनच विनयच्या हेडफोनचं कव्हर हरवलं आहे. जे ऐकल्यावर इन्स्पेक्टर रणदिवे विनयला जायला सांगतात. तसेच पुढे ते जान्हवीला तिच्या बाजूची स्टोरी सांगायला लावतात, ज्यावर जान्हवी सांगते की यश तिला तिच्या रूमजवळ सोडून गेल्यानंतर रिसॉर्टचे मालक गुरु पाटील तिला भेटायला आले आणि त्यांनी तिला लग्नासाठी प्रपोज केलं, ज्यावर तिने देखील गुरुसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला. तसेच संध्याकाळी ती गुरुसोबत तालीम हॉलमध्ये गेली, जिथे यशने तिला सांगितलं की त्याला तिच्याशी एकट्यात बोलायचं आहे. ज्यामुळे त्याने हॉलची लाईट बंद केली आणि लाईट बंद झाल्यावर ती मेणबत्त्या आणण्याच्या बहाण्याने यशला भेटायला गेली. तसेच पुढे लाईट आल्यावर काय झालं ते आपल्याला माहीतच आहे. सोबतच ते सांगते की त्या दिवशी लाईट गेली नव्हती, तर ती यशने मुद्दाम बंद केली होती, कारण यशला तिच्यासोबत बोलता यावं. ज्यामुळे इन्स्पेक्टर रणदिवे पुन्हा विचारात पडतात की यश आणि जान्हवीतील खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण. कारण यशच्या सांगण्याप्रमाणे त्या दिवशी लाईट गेली होती आणि जान्हवीच्या सांगण्याप्रमाणे लाईट यशने मुद्दाम बंद केली होती. आता चौकशीच्या वेळी नंदिनी जान्हवीला तो फाटलेल्या ओढणीचा तुकडा दाखवून तिला विचारते की तो ओढणीचा तुकडा कोणाचा आहे हे तिला माहीत आहे का, ज्यावर जान्हवी नाही म्हणून सांगते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की जेव्हा यशच्या नाटकातील सर्व कलाकार नाटकाची प्रॅक्टिस करण्यासाठी जातात, तेव्हा रणदिवे नंदिनीला सोबत घेऊन सर्व कलाकारांची रूम तपासतात. आणि याच तपासात निशाच्या रूममध्ये यांना अगदी तशीच ओढणी मिळते, जशा ओढणीचा फाटलेला तुकडा यांना मृत व्यक्तीच्या रूममध्ये मिळाला होता. त्याचबरोबर हे जेव्हा निशाला त्या ओढणीबद्दल विचारतात, तेव्हा रणदिवेंना माहीत होतं की असेच एकसारखे आणखी स्टॉल आहेत, जे की नाटकातील सर्व फिमेल कलाकारांना देण्यात आलेले आहेत, कारण ते नाटकातील कॉस्ट्युमचा भाग आहेत. सोबतच रणदिवे पाहतात की त्यांना मिळालेला स्टॉल कुठूनही फाटलेला नाही, तेव्हा त्यांचा निशावरील संशय दूर होतो. आता यानंतर रणदिवे यशला भेटून पुढे काय घडलं ते विचारतात, ज्यावर यश सांगतो की ज्या दिवशी हे रिसॉर्टवर आले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती, त्यामुळे रिसॉर्टच्या मालकाने म्हणजेच पाटीलने रिसॉर्टवर एक पार्टी ऑर्गनाईज केली होती, ज्यामुळे सर्व लोक त्या पार्टीत होते. पण श्रेया पोद्दारवर रागवली होती, त्यामुळे ती पार्टीत आली नाही, ज्यामुळे यश तिला रूमवर सोडून तो एकटाच पार्टीत गेला, जिथे तो जान्हवीला भेटला. पण तो जान्हवीशी बोलत असताना त्याने पोद्दार व श्रेयाला भांडताना पाहिलं, ज्यामुळे यश त्या दोघांचं भांडण सोडवायला त्यांच्यामध्ये गेला. पण दारूच्या नशेत पोद्दार यश सोबत सुद्धा भांडायला लागले. त्याचबरोबर इथे पाटील सुद्धा पोद्दारला समजावण्यासाठी मध्ये जातात, पण पोद्दार श्रेयासोबतच इथे उभे असलेल्या सर्व मुलींबद्दल वाईट बोलायला लागतात. आणि त्यातच ते पाटीलला म्हणतात की जान्हवी तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही, ती तर फक्त तुझ्या पैशांसाठी तुझ्यासोबत लग्न करत आहे. सोबतच तो जान्हवीसाठी वाईट शब्दांचा वापर करतो, जे ऐकताच यशला राग येतो आणि तो पोद्दारला मारायला लागतो. तसेच तो पोद्दारला म्हणतो की तो हे नाटक सोडत आहे आणि रागत तो रिसॉर्टच्या बाहेर निघून जातो. आता याच भांडणात यशचा फोन खाली पडलेला असतो, जो की जान्हवी उचलते आणि तो यशला देण्यासाठी ती त्याच्या मागे जाते व यशला विचारते की तो खरंच हे नाटक सोडून इथून परत चालला आहे का. सोबतच इथे यशला समजतं की जान्हवी सुद्धा त्याच्यावर प्रेम करते आणि यातच यांची जवळीक वाढते व हे दोघे इथे इंटिमेट होतात, ज्यामुळे आता इथून यांचे प्रेमसंबंध सुरू होतात. त्याचबरोबर इथे यश व जान्हवीला शोधत पाटील आणि श्रेया आलेले असतात, पण ते यांना शोधण्यापूर्वीच यश व जान्हवी इथून पुन्हा रिसॉर्टवर जातात, जिथे पोद्दार या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहतो आणि यशला धमकी देतो की आता तो या दोघांच्या अफेअरबद्दल पाटील व श्रेयाला सांगणार. तसेच सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे यशच्या बाजूची स्टोरी ऐकल्यावर इन्स्पेक्टर रणदिवे जान्हवीच्या बाजूची स्टोरी ऐकण्यासाठी तिला भेटतात आणि जान्हवी तिच्या बाजूची स्टोरी सांगताना यांना सर्व तसेच सांगते जसं यशने यांना सांगितलं होतं. पण जान्हवीच्या स्टोरीत पुन्हा एक फरक असतो आणि तो म्हणजे की तिच्या सांगण्यानुसार यश कोजागिरीच्या पार्टीत आलाच नव्हता. आता इथेच सर्व कलाकारांचं शिक्षण किती झालं आहे याची फाईल इन्स्पेक्टर रणदिवेंना मिळते, ज्यावर त्यांना माहीत होतं की या सर्वांमध्ये यशचं शिक्षण सर्वात जास्त झालेलं आहे. प्रत्यक्षात त्याने केमिस्ट्रीमध्ये MSc केलेलं आहे, ज्यामुळे त्यांचा आता यशवरती पूर्ण संशय असतो. त्याचबरोबर हे पक्क करण्यासाठी की यशच तो खुनी आहे, ते यशला जाऊन सांगतात की तो यांच्यासाठी संशयित आहे, कारण ज्या रात्री खून झाला तेव्हा यशच शेवटचा डिरेक्टर पोद्दारांच्या रूममध्ये गेला होता, जिथे त्यांना विनयने यशला दिलेल्या हेडफोनचं कव्हर मिळालं. तसेच मर्डर करण्यासाठी ज्या सेरिन गॅसचा वापर करण्यात आला होता त्याची बॉटल देखील यांना यशच्याच रूममध्ये मिळाली आणि याच पुराव्यांच्या आधारावर यश संशयित आहे व लवकरच त्याला जेलला जावं लागेल असं इन्स्पेक्टर रणदिवे त्याला सांगतात,
खरं तर रणदिवेंनी यशला मुद्दाम तो संशयित आरोपी आहे हे सांगितलेलं असतं, कारण या भीतीने तो पुरावे लपवण्याचा प्रयत्न करेल आणि यशला हे रंगेहात पकडू शकतील. तसेच इथे आपल्याला माहीत होतं की पोलीस ज्या व्यक्तीच्या खुनाचा तपास करत आहेत ती मरण पावलेली व्यक्ती म्हणजे डिरेक्टर पोद्दार आहेत, म्हणजेच पोद्दारांचाच खून झालेला आहे. आता यश संशयित आरोपी आहे हे यशला समजल्यावर तो इन्स्पेक्टर रणदिव्यांना म्हणतो की तुमच्याकडे सर्व पुरावे असून देखील तुम्ही मला पकडत नाहीत. याचा अर्थ हा की तुमच्याकडे माझ्या विरोधात पक्के पुरावे नाहीत आणि तुम्ही तेच शोधत आहात. त्याचबरोबर तो रणदिव्यांना चॅलेंज करतो की त्यांनी यशला पुराव्यांसोबत पकडून दाखवावं. तसेच काही वेळानंतर इन्स्पेक्टर रणदिवे पुन्हा यशचं स्टेटमेंट घेतात आणि यश त्यांना पुढे काय घडलं ते सांगतो. तो सांगतो की पोद्दारने जेव्हा यांना धमकी दिली तेव्हा जान्हवी खूप घाबरली होती, ज्यामुळे ती यशला म्हणाली की इथून पुढे या दोघांनी भेटायला नको. पण जाता जाता यशने तिला सांगितलं की उद्या त्याचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर तो जान्हवीला तिच्या रूमपर्यंत सोडायला आल्यावर पुढे त्याला श्रेया भेटली, जी की त्याला शोधत पुन्हा रिसॉर्टवर आली होती. इथे श्रेयाला समजलं होतं की यश आणि जान्हवीमध्ये काही ना काही सुरू आहे, पण ती या विषयावर यशला जास्त काहीच बोलत नाही. तसेच इथे पुन्हा पोद्दार यश आणि श्रेयाविषयी चुकीच्या कमेंट्स पास करतो, त्यामुळे यश पोद्दारवर खूप चिडतो. पण निशा पोद्दारला शांत करून इथून घेऊन जाते आणि यश पुढे त्याच्या रूममध्ये जातो, जिथे तो पाहतो की फक्त त्याच्याच रूमची लाईट गेलेली आहे. आणि तो जेव्हा रूमच्या आत जातो तेव्हा जान्हवी अचानक त्याच्या समोर येऊन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. खरं तर जान्हवीनेच यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या रूमच्या लाईट्स बंद केलेल्या असतात. तसेच इथे जान्हवी आणि यश जेव्हा एकांतात असतात तेव्हाच यशची गर्लफ्रेंड श्रेया यशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या रूमजवळ येऊन रूमचं दार ठोठावते, ज्यामुळे यश व जान्हवी खूप घाबरतात आणि ते रूमचं दार उघडतच नाहीत. ज्यामुळे यश ठरवतो की तो श्रेयाला त्याच्या व जान्हवीमध्ये सुरू असलेल्या अफेअरबद्दल सांगणार आणि त्यांच्यात सुरू असलेला लपाछपीचा खेळ एकदाच थांबवणार. पण तो जेव्हा दार उघडतो तोपर्यंत श्रेया यशच्या रूमपासून निघून गेलेली असते, कारण तिला वाटलेलं असतं की कदाचित यश झोपला आहे. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे यश रणदिवेंशी बोलून झाल्यावर एका डॉक्टरला फोन करतो आणि आता तो ज्या भागात आहे त्या भागात सरीन गॅस कोण सप्लाय करतं याविषयी त्यांच्याकडून माहिती काढायला सांगतो. तसेच रणदिवेची टीम सुद्धा सरीन गॅस कंपनीत माहिती काढण्यासाठी जाते आणि यानंतर रणदिवे जान्हवीला पुढे काय झालं ते सांगायला लावतात, ज्यावर जान्हवी सांगते की ती जेव्हा यशला म्हणाली की इथून पुढे यांनी पुन्हा भेटायला नको, त्यानंतर ती तिच्या रूममध्ये गेली, जिथे पाटील तिला भेटायला आले, ज्यांना यश आणि तिच्यामध्ये काय घडलं हे अजून माहीत नव्हतं. त्यात तिला आज यशचा वाढदिवस आहे हे माहीत झालं होतं, त्यामुळे ती यशला भेटायला त्याच्या रूममध्ये गेली. तसेच ती या रिसॉर्टची मॅनेजर असल्यामुळे यशच्या रूमची दुसरी किल्ली तिच्याकडे आधीच होती, हे साहजिकच. आणि यश त्याच्या रूममध्ये आल्यानंतर काय झालं ते आपल्याला माहीतच आहे. सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे रणदिवे जान्हवीकडून चौथं स्टेटमेंट घेतल्यानंतर तिला जायला सांगतात. त्याचबरोबर पुढे दाखवतात की या रिसॉर्टचा जो यादव नावाचा सीसीटीव्ही ऑपरेटर असतो तो अजून रणदिवेंना भेटलेला नसतो, ज्यामुळे इन्स्पेक्टर रणदिवे पाटीलला भेटतात आणि त्यांना यादवविषयी विचारतात, ज्यावर पाटील सांगतात की तो आजारी असल्यामुळे सुट्टीवर आहे. आता इथून रणदिवे आणि नंदिनी यादवला भेटायला जातात, पण त्याची रूम तपासल्यावर त्यांना तिथे यादवची डेड बॉडी मिळते, ज्याला कोणीतरी चाकू मारून त्याचा खून केलेला असतो. तसेच इथे यांना रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजच्या काही कॅसेट मिळतात, ज्या सर्व रणदिवे तपासणीसाठी पाठवून देतात. सोबतच जान्हवीकडून यांना माहीत होतं की यांच्या रिसॉर्टचा जो सनी नावाचा कुक आहे तोच एकमेव व्यक्ती आहे जो नेहमी यादवला भेटायला त्याच्या रूमवर जायचा, ज्यामुळे नंदिनी जान्हवीला सोबत घेऊन सनीला चौकशीसाठी आणायला जाते. तसेच पुढे सनीला घेऊन येत असताना सनीच्या लक्षात येतं की त्याचा फोन किचनमध्येच राहिला आहे, त्यामुळे तो किचनमध्ये त्याचा फोन आणायला जातो. पण इथेच कोणीतरी सनीचा सुद्धा चाकू मारून खून करतं, ज्यामुळे इन्स्पेक्टर रणदिवे आणि नंदिनी आता खूप चिंतेत पडतात की हे सर्व खून कोण करत आहे. आणि रणदिवेला तर यशवरती संशय असतो, त्यामुळे ते यशला धमकी देऊन सर्व खरं काय आहे ते सांगायला लावतात. पण यश फेमस ॲक्टर असल्यामुळे रणदिवेंना त्याच्यावर जास्त दबाव टाकता येत नाही. आता इथेच यशला रिसॉर्टच्या जवळ असलेल्या चहावाल्याकडून माहीत होतं की या रिसॉर्टजवळ सरीन गॅस विकणारा एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आता चहावाल्यासोबत आहे, ज्यामुळे यश त्याला एक ग्रुप फोटो पाठवतो आणि त्यातील कोणाला यांनी सरीन गॅस विकली होती का ते पाहून सांगायला लावतो. तसेच रणदिवे यशची पुन्हा स्टेटमेंट घेतात की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी सकाळी काय घडलं ते सांगा, ज्यावर यश सांगतो की सकाळी जेव्हा तो हॉलमध्ये गेला तेव्हा नाटकातील सर्वांनी त्याचा बर्थडे साजरा केला आणि त्यानंतर यशने सर्वांना सांगितलं की त्याने त्याचा निर्णय बदललेला नाही, तो हे नाटक सोडून जात आहे, जे ऐकून पोद्दारला खूप राग येतो. तसेच यशचा मित्र विनय त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो
की त्याने हे नाटक सोडू नये, पण यश हे नाटक सोडून इथून बाहेर जातो. त्याचबरोबर बाहेर गेल्यावर काही वेळाने यश पाहतो की पोद्दार जान्हवीला धमकावत आहे की तिने यशला राजी करून त्याच्या नाटकात काम करायला सांगावं, नाहीतर तो जान्हवी आणि यशच्या अफेअरबद्दल पाटीलला सांगेल. आता जान्हवीला धमकी देत असताना यश जेव्हा पाहतो तेव्हा तो पोद्दारला खूप मारतो आणि इथून हाकलून लावतो. तसेच तो जान्हवीला त्याच्यासोबत लग्न करशील का म्हणून विचारतो. आता हा सीन इथेच कट होतो आणि पुन्हा प्रेझेंट सीनमध्ये जान्हवीला त्या दिवशी काय घडलं ते विचारलं जातं. तेव्हा ती पुन्हा सर्व तसंच सांगते जशी स्टोरी यशने यांना सांगितली होती. पण पोद्दारने तिला अडवून धमकी दिली होती हे ती सांगत नाही, कारण तिच्या स्टोरीनुसार पोद्दार तिला भेटलेच नाही आणि पोद्दारने तिला धमकी दिलीच नाही. आता इथेच रणदिवेंचा एक हवालदार यांना सांगतो की यादवच्या रूममधून भेटलेल्या सर्व सीडीजमधल्या एका सीडीमध्ये खुनाच्या दिवसाचं फुटेज आहे, ज्यामुळे रणदिवे ते फुटेज पाहण्यासाठी जातात आणि फुटेज पाहिल्यावर त्यांना माहीत होतं की पोद्दारांचा खून होण्यापूर्वी त्यांच्या रूममध्ये विनय जाऊन आला होता. त्यानंतर यश आणि यशनंतर जान्हवी, ज्यामुळे इन्स्पेक्टर रणदिवेंना कळतं की यश आणि जान्हवीच्या स्टेटमेंटमध्ये यशची स्टोरी नेहमी वेगळी का असायची. खरं तर यश जान्हवीला वाचवण्यासाठी त्याची स्टोरी बदलून सांगत होता, कारण पोलिसांनी यशला खुनी समजावं आणि जान्हवी या सर्व प्रकरणातून वाचावी. आता इथेच रणदिवे फुटेजमध्ये पाहतात की यश जेव्हा पोद्दारांच्या रूममध्ये गेला होता तेव्हा रूमच्या बाहेर असलेल्या भिंतीवरची पाल भिंतीच्या वरच्या बाजूला आहे आणि जान्हवी जेव्हा रूममध्ये गेली तेव्हा ती पाल भिंतीच्या खाली आले आहे. म्हणजे त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी या रूममध्ये गेलेला आहे आणि यश व जान्हवी येऊन गेल्याच्या मधलं फुटेज कोणीतरी डिलीट केलेलं आहे. व तेच माहिती करण्यासाठी रणदिवे पुन्हा यशला भेटतात, जिथे यश यांना सांगतो की त्याने जेव्हा जान्हवीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं तेव्हा तिने काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे त्याने जान्हवीला पुन्हा गाठलं आणि तिचा निर्णय काय आहे ते विचारलं. पण तेव्हाच इथे पाटील आले, ज्यामुळे यांचं बोलणं अर्धवट राहिलं. तसेच यानंतर यशच्या नाटकातील सर्व कलाकार जेवणाच्या टेबलावर भेटले, जिथे पोद्दारने यशसोबत भांडण केलं आणि त्यामुळे नाटक बंद झालं. म्हणून विनय आणि पोद्दारमध्ये इथे जेवणाच्या टेबलवर भांडण झालं, ज्यात पोद्दारने विनयचा अपमान केला. त्याचबरोबर प्रेझेंट सीनमध्ये रणदिवे विनयला बोलवतात आणि त्याला विचारतात की तो पोद्दारांच्या रूममध्ये का गेला होता, ज्यावर तो सांगतो की त्याला पोद्दारची चिड आली होती, त्यामुळे तो त्यांच्या रूममध्ये गेला होता. कारण की पोद्दारने जेवणाच्या टेबलवर विनयचा अपमान केला होता, त्यामुळे इथे विनयने पोद्दारला मारलं आणि हे बोलून तो त्यांच्या रूममधून निघून गेला की पोद्दार दिग्दर्शक आहेत म्हणून त्याने मगाशी सर्वांसमोर त्याला मारलं नाही आणि ज्या नाटकासाठी तो इथे आला आहे ते झालंच पाहिजे. आता विनय पोद्दारच्या रूममध्ये जाण्याचं कारण माहिती झाल्यावर इन्स्पेक्टर रणदिवे त्याला जायला सांगतात. त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की जान्हवीच्या स्टाफमधील एक जण तिला एक ओढणी आणून देतो, ज्यामुळे जान्हवी ती ओढणी निशाला देण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. पण तिथे ती पाहते की निशाला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच इकडे यशला तो चहाच्या टपरीवाला त्या व्यक्तीचा फोटो पाठवतो ज्याने त्याच्याकडून सरीन गॅस विकत घेतला होता. आता इथे आपल्याला या खुन्याचा चेहरा दाखवला नाही, पण फोटो पाहून यशला माहीत झालेलं असतं की खुनी नक्की कोण आहे. त्यामुळे यश जान्हवीला त्या खुन्यापासून वाचवण्यासाठी तिला शोधत निशाच्या रूममध्ये जातो, जिथे तो निशाला बेशुद्ध अवस्थेत पाहतो. त्याचबरोबर इथे श्रेया येते आणि ती यशला जान्हवीला वाचवायला जा म्हणून सांगते, ज्यामुळे यश निशाला तिच्या भरोश्यावर सोडून जान्हवीला शोधत रिसॉर्टच्या स्टोरेज रूममध्ये जातो, जिथे आपल्याला माहीत होतं की डिरेक्टर पोद्दारचा खून विनयने केला आहे. आता इथे विनय जान्हवीला सुद्धा सरीन गॅस देऊन मारणार असतो, पण यश त्याला खूप मारतो आणि जान्हवीला त्याच्या तावडीतून सोडवतो. तसेच आतापर्यंत पोलिसांना सुद्धा माहीत झालेलं असतं की विनय खुनी आहे, त्यामुळे ते सुद्धा विनयला शोधत इथपर्यंत पोहोचलेले असतात आणि इथे आपल्याला सर्व स्टोरी माहीत होते. खरं तर विनय हा डिरेक्टर पोद्दारांचा मुलगा असतो, पण पोद्दारने कधीच विनयला त्याचं ना नाव दिलं ना कोणता अधिकार. आयुष्यात पोद्दारने विनयच्या आईला एक रखेल बनवून ठेवलं, पण काही दिवसांपूर्वी विनयला माहीत झालं की त्याच्या आईला लास्ट स्टेजचा कॅन्सर झाला आहे, ज्यामुळे तो पहिल्यांदा त्याच्या वडिलांकडे मदत मागायला गेला. पण पोद्दारने हात झटकले आणि विनयला या नाटकात काम दिलं. तसेच विनयला पैशांची गरज होती, त्यामुळे त्याने हे नाटक स्वीकारलं. पण रिसॉर्टवर आल्यावर 2च दिवसात त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली, ज्यामुळे विनयने 2 दिवस पोद्दारकडे मदत मागितली. पण मदत करण्याऐवजी त्याने विनयचा जेवणाच्या टेबलावर अपमान केला आणि त्यात हॉस्पिटलमधून विनयला माहीत झालं की त्याची आई आता काहीच तास जगणार आहे, ज्यामुळे विनयने त्याच्या आई मरण्याच्या आधी पोद्दारला मारायचं ठरवलं आणि त्याने गुगलवरून सरीन गॅसची माहिती काढली व आईच्या ऑपरेशनसाठी साठवलेल्या पैशांनी त्या गॅसच्या 4 बॉटल मागवल्या आणि पोद्दारच्या रूममध्ये जाऊन त्याला मारून टाकलं. आता हा मर्डर या चित्रपटात खूप सारे सीन मिक्स करून दाखवण्यात आलेला आहे, सो मी याला सोप्या टाईमलाईनमध्ये समजावतो. खरं तर विनयने जेव्हा पोद्दारला मारायचं ठरवलं तेव्हा त्याला माहीत झालं
की जान्हवी यशच्या प्रेमात आहे, ज्यामुळे तो जान्हवीला पोद्दारच्या मर्डरमध्ये फसवणार होता. तसेच त्याने सीसीटीव्ही ऑपरेटरला पैसे दिले जेणेकरून मर्डरच्या वेळेचं फुटेज डिलीट करता यावं. आणि यानंतर त्याने पोद्दारच्या रूममध्ये जाऊन त्याला मारून टाकलं. तसेच त्याने रूम सर्व्हिससाठी बटन दाबून तो रूममध्येच लपून राहिला. आता त्याला अपेक्षा होती की रूम सर्व्हिससाठी जान्हवी पोद्दारच्या रूममध्ये येईल आणि ती या मर्डरमध्ये फसेल. पण जान्हवीऐवजी रूममध्ये निशा येते व ती कोणाला याबद्दल सांगणार त्याआधी विनय तिला गप्प करतो आणि तिला सांगतो की तो पोद्दारचा मुलगा आहे व पोद्दारची सर्व प्रॉपर्टी आता त्याची आहे आणि जर निशा गप्प राहिली तर तो त्याच्या प्रॉपर्टीमधील अर्धा हिस्सा तिला देईल. ज्यामुळे निशा सुद्धा रूममध्येच गप्प बसून राहिली. पण निशानंतर जान्हवी जेव्हा रूममध्ये आली तेव्हा निशा इथून मागच्या दाराने पळून गेली, ज्यात तिचा सँडल तुटला आणि स्टोल खिडकीत अडकल्यामुळे फाटला, जे की त्याने दुसऱ्या दिवशी नाटकाच्या प्रॉपर्टीमधून बदलून घेतलं. तसेच हे आपण चित्रपटाच्या सुरुवातीला इन्स्पेक्टर रणदिवे आणि नंदिनीला खुनाच्या ठिकाणी भेटलेलं पाहिलं होतं. आता जान्हवीने जेव्हा पोद्दारची बॉडी पाहिली तेव्हा ती घाबरून रूममधून बाहेर आली. पण तेव्हाच यशने तिला बाहेर जाताना पाहिलं आणि त्याला काहीतरी गडबड वाटली, म्हणून तो पुन्हा पोद्दारच्या रूममध्ये गेला, जिथे त्याने पोद्दारची बॉडी पाहिली. आणि जान्हवी यात फसू नये त्यामुळे त्याने तिथे यशने फेकलेली सिरिन गॅसची बॉटल उचलून त्याच्या स्वतःच्या रूममध्ये ठेवली, जेणेकरून पोलिसांचा त्याच्यावर संशय यावा. आणि यामुळेच इन्स्पेक्टर रणदिवेला यशच्या रूममध्ये ती बॉटल मिळाली होती. त्याचबरोबर दुसरीकडे विनयने सीसीटीव्ही ऑपरेटर यादवच्या मदतीने निशा पोद्दारच्या रूममध्ये आली होती ते फुटेज डिलीट केलं. त्याचबरोबर यश सुद्धा जान्हवीचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी गेला होता, पण विनयने आधीच ते डिलीट केलं होतं, त्यामुळे त्याला ते मिळालं नाही. आता प्रश्न राहतो की सीसीटीव्ही ऑपरेटर यादवला कोणी मारलं? तर विनयने डिलीट केलेलं फुटेज यादवने त्याच्याकडेच ठेवलं होतं, ज्याने तो पुढे विनयला ब्लॅकमेल करत होता, ज्यामुळे विनयनेच त्याला मारून टाकलं. आणि रिसॉर्टचा जो कुक होता त्याला सुद्धा विनयनेच मारलं, कारण त्याने विनयला यादवला धमकी देताना पाहिलं होतं. आता पुन्हा येऊयात स्टोरीवर. तर पोद्दारच्या खुनाच्या आरोपात विनयला अरेस्ट केलं जातं आणि प्रश्न राहतो तो यश व जान्हवीच्या प्रेम प्रकरणाचा. तर आतापर्यंत इथे गुरु पाटीलला यश व जान्हवीच्या प्रेमाबद्दल माहिती झालेलं असतं, त्यामुळे तो जान्हवीला यशसाठी सोडून जातो. तसेच श्रेया सुद्धा मान्य करते की यश तिच्यावर नाही तर जान्हवीवर प्रेम करतो, त्यामुळे ती सुद्धा यशच्या आयुष्यातून निघून जाते. आणि पुढे 6 महिन्यानंतर यश व जान्हवी लग्न करतात व 1 वर्षानंतर त्यांना जुळी मुलं होतात. तसेच या एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.